माघी गणपती डे 2 म्हणजे बाप्पाचं विसर्जन डे. तर चला बघूया. आम्ही ना विसर्जन करायला एकदम आरामात जातो. या टाइमला आम्ही 7 वाजता सगळी तयारी करायला घेतली. मग गुरुजी आले, मग बाप्पाची लास्ट आरती आणि पूजा करून घेतली. आणि लिओ काय एक्साइटेड होता माहितीये? मोदक साठी. त्याला ना गोड खूप म्हणजे खूपच आवडतं. थोड्या दिवसासाठी ना मी बाप्पावरती ना रुसली होती. काय नाही, आपल्या लाईफ मध्ये असे छोटे मोठे इन्सिडेंट्स होत राहतात. मग आपण बाप्पावर देवावर चिडून जाता. अशी मीच आहे का की तुम्ही पण असेच वागता? माझं रिझन तर थोडं सिली होतं की जे पॉवरफुल लोक आहे त्यांना तुम्ही अजून पॉवरफुल बनवता आणि जे असे नॉर्मल लोक आहे त्यांच्यावरती तुम्ही लक्षच देत नाही नीट. राहू दे, आता मी सगळं बाप्पा बरोबर सॉर्ट केलंय. विसर्जनसाठी आम्ही गेलो होतो रेती बंदरला आणि ह्या टाइमचं मॅनेजमेंट ना थोडंसं गिचमिच होतं यार. कोण काय तिथे मॅनेज करायलाच नव्हतं. वॉलेंटियर्स नाही, रस्त्यावरती ट्रॅफिक. मे बी वोट डे के बाद सब उधर के छुट्टी मनाने गए. विसर्जन झाल्यावरती ना घर एकदम एम्प्टी वाटतं आणि मखर मध्ये ना ते दिसूनच येतं. तुम्ही पटकन डिनर मेन्यू बघा. बिर्याणी, रायता आणि त्याबरोबर फ्रायम्स. कसली भूक लागली होती कारण का ट्रॅफिक ना तिथे एकदम विचित्र होती. पण पेटू एकदम खुश.